2400 रुपये प्लस बिझनेस मिळत होता. नंतर त्यांनी काय केलं, तुमच्याकडे जसं की परमिट अटॅच होत गेल्या तसं टॅक्सीवाल्यानं थोडं साईडलाईन केलं, फुल कॅबला धंदा कमी केला. नंतर आता सध्याची परिस्थिती अशी आहे, फुल कॅब सुद्धा ओला उबेरमध्ये नाही आहे. त्याच्यानं पहिले ऑप्शन ठेवलं होतं फुल कॅब ऑप्शन कसं ठेवलं होतं, फुल कॅबचे रेट जास्त. मग त्यांनी बुक कोणती करायची, मिनी करायची. पण मिनी आणि फुल कॅबमध्ये काय फरक आहे, दोन्हीमध्ये यायचं. मग त्यांनी असं करून त्यांनी टॅक्सीला सुद्धा साईडलाईन केलं. नंतर तुमचा नंबर आला तुम्हाला त्यांनी स्वतःच्या गाड्या टाकून नंतर तुमची सुद्धा वाट लावणार. लक्षात ठेवा, आज जर एकत्र आला नाहीत ना तर तुमच्यावर सुद्धा खूप बेकारीचे दिवस येणार आहेत. आज नाही तर कधीच नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही खूप बेकार परिस्थिती येणार आहे. दिवसाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. आज एकत्र या. सगळ्याचे रोजीरोटी, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मुलांना शिक्षण तुम्ही देऊ शकणार नाही, तुम्ही पोटाला पोटभर खाऊ शकणार नाही, फॅमिली मुंबईत घेऊन तुम्ही राहू शकणार नाही, घर भाडा देऊ शकणार नाही. तुमच्या स्वतःच्या रूम नाही तरी राहू शकताय भाड्यानं. पण येणाऱ्या तुम्हाला काळ गाडीतच झोपावं लागेल, गाडीतच काम करावं लागेल. पुढे वॉशरूममध्ये जाऊन तुम्हाला आंघोळ करावं लागेल, हॉटेलमध्ये खावं लागेल, त्यांचंच काम करावं लागेल. तुम्हाला गुलाबी जर पत्करायची नसेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. नाहीतर तुमचा हा येणारा काळ, तुमचा काळ सोकावतो. लक्षात ठेवा, तुम्हाला काळ इतका भयानक येणाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ढकलत आहे ओला आणि उबेर. तुमच्या नरड्याला फास लावत आहे. हा, आता तर लावलाय, नंतर आवळला जाणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला मी वस्तू ऐकून घ्या, हे ड्रायव्हर लोकांचा तळतळाट हा खूप भयंकर असतो. मी माझ्या सायनच्या ट्रॅफिकमध्ये दिवाकर रावते मंत्री असताना माझ्यासमोर 1 किलोमीटर ट्रॅफिकमध्ये होते. त्यांनी ड्रायव्हर माझ्याकडे असं सुद्धा बघितलं नव्हतं. त्यावेळेस माझा असा जीव तळतळा, तुम्हाला खोटं सांगत नाही. त्यावेळेस मला वाटलं हा माणूस मंत्री तर काय, त्याला MLC सुद्धा मिळणार नाही. पण माझा काय ड्रायव्हर लोकांचा तळतळाट लागला, त्यांना बिचाराला MLC सुद्धा मिळाली नाही. तसंच ह्या मंत्र्याचं सुद्धा होणार आहे. लक्षात ठेवा. आम्ही सांगतो, शिंदे साहेबांनी रिक्षा चालवला आहे, पण जर शिंदे साहेबांनी जर रिक्षा चालवायचं किंवा टॅक्सीवाल्याचं का यांचा जर विचार जर नाही केला तर नियती घालते. लक्षात ठेवा, नियती कुठे कुणाची सुट्टी नाही. पैसा नसतो चालत, पैसा गौण आहे. लक्षात ठेवा. तुमचा येणारा काळ त्यांना सुद्धा खूप त्रासदायक ठरणार आहे. त्यांनी उपमुख्यमंत्र्यानं आपला विचार केला पाहिजे. त्यांना घेऊन जाणारा सुद्धा ड्रायव्हर आहे, देशाचा बॅकबोन आहे. तुम्ही जर ड्रायव्हरचा विचार जर नाही केलात तर येणारा दिवस सुद्धा तुमच्यावर सुद्धा बेकारी पडणार आहे. लक्षात ठेवा. येणाऱ्या महानगरपालिकेचा सगळ्याच्या घरात 4-4 मत आहेत. लक्षात ठेवा. आपल्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर एकही मतार येणाऱ्या युती सरकारला द्यायचं नाही.